ए सना तुम छोटू कांदू जी तुम्हाला कुठे जायचंय? त्यांनी सांगितलं की मी अशा ठिकाणी राहतो, तर मला तिथपर्यंत जायचं. त्या माणसाने दुसरा काही एक प्रश्न न विचारता त्यांना लालटेन दाखवलं आणि त्यांच्या घरापर्यंत अगदी त्यांना व्यवस्थित नेऊन पोहोचवलं. त्यांनी घराची पायरी चढली आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्या व्यक्तीला आपण घरात बोलवायला पाहिजे म्हणून. ज्यावेळेस ते जसे मागे फिरले त्यावेळेस ती व्यक्ती त्यांच्या घरी चाललं. त्यांना एक तरुण व्यक्ती त्यांच्यावर दृढ आणि मनापासून तुम्ही केलेली त्यांच्यावरची भक्ती आणि श्रद्धा असणार आहे वगैरे करणं, असं काम मी नेहमीप्रमाणे केलं. आणि मला ठाकूरजींचं म्हणजे आसन आवडायची खरंच मला आठवण पडली होती की मी ठाकूरजींचं पण आसन आवडायला पाहिजे. आता मी 7-8 दिवस गावाला जाऊन आल्यानंतर की आसन पण स्वच्छ केलं पाहिजे मला आठवण पडली. पण रोज ज्येष्ठ होती, नामध्यान, प्रार्थना सगळं काही व्यवस्थित चालू होतं. एक दिवशी अचानक झोपल्यानंतर मला असं दृष्टांत होतो की मला कुठेतरी सत्संगात ठाकूरजींचं आसन लावायला मिळतंय. आणि ठाकूरजींचं आसन लावल्यानंतर बडदाजींचा फोटो माझ्याकडनं नीट लागलाच जात नाही. मी खूप प्रयत्न करते पण बडदाजींचा फोटो लागतच नाही. मग माझ्याजवळ आचार्यदेव येतात आणि मग ते म्हणतात की तू आहे ना, इथं पहिले आसन जे खराब झाले ना ते बदलून टाक, मग तुला बडदाजींचा फोटो तुझा व्यवस्थित बसेल. मी ते आसन बदलवलं आणि मग झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली पण एवढं माझ्या डोक्यात असं नाही की माझं घरातलं आसन खराब झालेलं आहे म्हणून ठाकूरजींनी मला सांगितलं पहिले तुझं आसन तू घरातलं स्वच्छ कर असं म्हणून. झालं प्रार्थना वगैरे झाली मग माझ्या डोक्यात आलं की मला असं स्वप्न का पडलं असेल बरं. मग मी जाऊन माझं ठाकूरजींचं आसन बघितलं तर खरंच चक्क माझ्या म्हणजे मला अक्षरशः माझ्या त्या दिवशी मला स्वतःवर इतकं वाईट. पहिले काय बॅटरी लाईट वगैरे असल्या काही सुखसुविधा नसल्यामुळे ते आपले पेशंटला बघतात आणि तिथे बराच वेळ झाल्यानंतर ते रस्त्याने पायी येत असतात. येता येता त्यांना बराच अंधार होतो आणि अंधार एवढा भयानक असतो की त्यांना पुढचं 1 फुटावरचं पण काही दिसत नसतं. पण त्यांच्या त्याचा फोटो नाहीये. ठाकूरजी प्रत्यक्षात इथं आहे. हा भाव जेव्हा तयार होईल आपल्या मनामध्ये तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्याचं कल्याण करायचं असेल, आपल्याला पुण्याचा वाटा सुचवायचा असेल ना, तर जास्तीत जास्त ठाकूरजींच्या सेवेसाठी तुम्ही या मंदिरामध्ये या. आपण जवळ राहणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत त्यांनी या सेवेचा जरूर लाभ घ्या.
कारण असं म्हणतात की 84 लक्ष योनीतून आपला मनुष्य जन्म आपल्याला मिळत असतो आणि त्या मनुष्य जन्माचं जर सार्थक आपल्याला करता येत नसेल, ठाकूरजींनी आपल्याला विहीर समोर आणून दिली पण त्या विहिरीतलं पाणी आपल्याला प्यावं लागेल ना, तर आपली लाज म्हणजे तर आपली तहान भागेल. पण विहीर समोर असूनही जर आपण आपली तहान भागत नसेल, आपण कोरडे जर देवांच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम. पूजनीय अविन बाबू यांच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम. पूजनीय ठाकूर परिवार यांच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम. आज इथे या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धेय ऋत्विकगण, इष्टप्राणेषु, सत्संगी वृंद, माता भगिनी, सर्व ऋषीदल गुरुजन वर्ग आणि उपस्थित सर्व लहान थोर मंडळी, तुम्हा सर्वांना सर्वप्रथम माझा आनंदित जय गुरु व यथा योग्य प्रणाम. परमप्रेममय श्री ठाकूरजींच्या आशीर्वादाने आणि परमपूज्यपाद श्री श्री आचार्य देवांच्या निर्देशाने गुरुं वंदे मातृरूपम, गुरुं वंदे पितृरूपम, गुरुं वंदे करुणामयम, गुरुं वंदे बुद्धिप्रदम. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक वळणावळणावरती क्षणाक्षणाला वेगवेगळ्या रूपात आपल्याला असंख्य गुरु लागतात. बघा, नवजात जमलेला बालकाची प्रथम माता असते ती म्हणजे त्याची आई. चालायला बोलायला लागले आणि संस्कार घडवायला जे कोणी असतं ते त्याचे गुरु असतात, त्याचे पिता. शालेय जीवनात बरेच गुरु असतात जे त्याला शिकवतात, ते असतात त्याचे शिक्षक. आणि मग मनुष्य जीवन जगताना जीवनात पावलोपावली वागायचं कसं, योग्य अयोगाची जाण कशी असावी, अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल कशी करावी आणि आपल्या जीवनाची सार्थकता घडून आणण्यासाठी एकमेव आपले आदर्श असतात आणि ते म्हणजे आपले गुरु. आणि म्हणून आपल्याला शिष्य म्हणून घेण्याचा अधिकार नसतो. असं म्हणतात की गुरु विना ज्ञान नाही, ज्ञान विना आत्मा नाही. कर्म, धैर्य, ज्ञान और ध्यान सब गुरु की देन है. गुरु ग्रंथन का सार है, गुरु है प्रभु का नाम. गुरु अध्यात्म की जाती है और गुरु है चारों धाम. या दोह्यांमधून खऱ्या अर्थाने गुरुची महिमा आपल्याला समजते. संत कबीरदास म्हणतात की गुरु गोविंद दोनो खडे, काको लागो पाय, बलिहारी गुरु आपणो, गोविंद दियो बताय. संत कबीरदासांनी आपल्या या दोह्यामध्ये म्हटलंय की गुरु आणि गोविंद जर दोन्ही तुमच्या समोर असतील तर तुम्ही आधी कोणापुढे नतमस्तक व्हाल. सद्गुरूंना शरणापन्न हो, सतनाम मनन कर आणि सत्संगाचा आश्रय ग्रहण कर. मी निश्चित सांगतो की तुला तुझ्या उन्नयनासाठी आणखी विचार करावा लागणार नाही. आणि म्हणून तर आपल्या सत्संगाचा उद्देश काय आहे, तर सत्संगाचा उद्देश आहे की प्रत्येक मनुष्याचे कल्याण, त्याची वृद्धी. एक मनुष्य घडवायचे आपल्याला. दीक्षा, पारिवारिक एकता, सुविवाह, सुप्रजनन, शिक्षा आणि विश्व बंधुत्व निर्माण करणे, हेच तर आपल्या सत्संगाचा उद्देश आहे. कोणताही भेदभाव आपला सत्संग करत नाही. हिंदू, मुस्लिम, सिख कोणताही धर्म नसून ती केवळ मते आहे. आपण सर्व एकाच परमपित्याची लेकरे आहोत, असेच आपल्याला श्री ठाकूरजींनी सांगितलेलं आहे. ठाकूरजींची दीक्षा ग्रहण केल्यानंतर ठाकूरजींनी आपल्याला पंचसूत्रीचं पालन करायला सांगितलंय आणि ही पंचसूत्री खऱ्या अर्थाने आपल्या जीवन उतरवता आला, खऱ्या अर्थाने त्याला जीवनाचा आनंद काय आहे हे समजत असेल. आणि म्हणून ठाकूरजी म्हणतात की ज्या परिवारामध्ये या पंचनीतीचं पालन केलं जातं, इष्ट केंद्रित ठीक अनुसरण केलं जातं, नक्कीच त्यांच्या जीवनाचं उन्नयन झाल्याशिवाय राहणार नाही. श्री बडदाजी नेहमी सांगत असतात, सिर्फ घर गृहस्थी करने से कुछ नहीं होगा. श्री ठाकुर जी ने एका घटने से व्यतीत होकर कहा कि आप लोग मेरी आशाओं को पूर्ण करें, मेरे जीवन से आप लोगों का, अगर आप लोग उठ खड़े नहीं हुए तो मुझे कुछ करने का सामर्थ्य नहीं है. आप लोग ही मेरा परिचय हो. मैं अपने जीवन में देखना चाहता हूँ कि ये लोग मनुष्य बनकर खड़े हो जाए और मनुष्य बनने के लिए जो करना है वो सब मैं करूँगा, लेकिन आप लोग मेरी चाह के अनुसार खड़े तो हो जाए. लेकिन ऐसे मनुष्य बहुत ही कम दिखाई दे रहे हैं. मैं इतने से संतुष्ट नहीं हूँ. श्री ठाकूर जी आपली व्यथा व्यक्त करत आहे. अजूनही जे विश्व बंधुत्वाचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे ते अजूनही बऱ्याच ठिकाणी ते सार्थ होताना दिसते. तरी कुठं तरी अजून आपण थोडंसं कमी पडतोय की त्यांच्या इच्छेला आपण अजून परिपूर्ण करू शकत नाही.
आणि म्हणून प्रत्येक सत्संगियाच्या मनामध्ये एकच उद्देश पाहिजे, एकच स्वप्न पाहिजे, एकच ध्येय पाहिजे की माझ्या गुरुजींच्या चेहऱ्यावरती माझ्यामुळे आनंद निर्माण होईल. असं काळा चाकणमध्ये अगदी मोजकेच गुरुबंधू होते. आज म्हणता म्हणता हजारो शेकडो गुरुबंधू आपल्याला इथे दिसतात. पण या इतक्या वर्षांमध्ये जर आपण स्वतःची आत्मिक उन्नती किती झाली, येता पुढे हे बळपटलं सुरू कर.